आम्हाला अडचण काहीच नाही, पण एवढंच का आम्हाला पुढं भाव सापडला पाहिजे कांद्याला, खर्च फिटून आम्हाला काही व्हायला राहिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आमची शेती इथं आहे आणि कांदे लावून राहिलो आम्ही 2 दिवसापासून. विकत रोप आणलं, करंजीवरून आणलं, पडेगाववरून आणलं. विकत रोप आणून कांदे लावून राहिलो. आता लावून देऊ राहिलो. खर्च भरपूर झाला. हे जवळपास 1 लाख रुपये खर्च झाला. सोंगितो कांदे लावतो, मक्का सोंगितो, सारा करतो. हे रानात कांदे चालू आहे. हे कांद्याचं काम रोजाना असतं, उगतं राहतं. पांगून गेलं त्याला आणायला लावती ग, उचलून आणि जाय ना त्याला येड्याला आणायला नको लावून. थांब ना, मला रोप घेऊ दे. थांब ना दादा, थांब मला रोप घेऊ दे. इथे शेतीमध्ये आमची मका होती, मका काढली, ते बी बाहेरच्या लोकांकडूनच काढून घेतली, बॅगी भरल्या. आता हे रान तयार केलं, विकत रोप घेतलं आम्ही, 50,000चं विकत रोप घेतलं. 20-25 बाया आमच्या कांदे लागवडीला इथं आणलेले आम्ही. रोप झालं 50,000चं आमचं. सगळ्या एकूण खर्च 1 लाख होत आला आमचा. पण आता पुढं पाणी राहतं न राहतं, कांदे येत्या न येत्या काय सांगता येत नाही. आले बी तर त्याच्यात आता सध्या आहे कांद्यांना भाव, नंतर भाव राहतो न राहतो. असं शेतकऱ्यांनी काय करायचं मग? असं 1 लाख रुपये एवढा खर्च करून अजून खुरपणी त्यांचे काढायला भरायला अजून बराच खर्च होईल. पहिले मका होती तर मका हे पावसामुळे एवढी चांगली आली नाही, त्याला बित्ती बी नव्हती अशी. पण भरल्या बॅगी गायांचं भागन भाव असं या सीजनमध्ये. म्हणजे आता कांदे चालू आहे, सोयाबीन आहे, सोयाबीन पाण्या वाचून गेलेली आहे. सोयाबीन नाही एवढी चांगली, पण मग बरे आहे. आता कांदा नाही तर मग मका परत गायला चारा राहत नाही. मग नाही राहत ना. आम्ही मागच्या वेळेस पेरलेला होता तेव्हा काहीच नाही निघलं नाही आम्हाला उत्पन्न. आमचा खर्च हे पिटून आम्हाला त्याच्या तेवढेच कळायला राहिले पाहिजे ना काही. माझं नाव पूजा चांगदेव कांदळकर आहे. आमची शेती इथं आहे आणि कांदे लावून राहिलो आम्ही 2 दिवसापासून. विकत रोप आणलं, करंजीवरून आणलं,
पडेगाववरून आणलं. विकत रोप आणून कांदे लावून राहिलो. आता लावून देऊ राहिलो. खर्च भरपूर झाला. हे जवळपास 1 लाख रुपये खर्च झाला. आता कांदे काढायच आम्हाला भाव भेटला तर बरं आहे, नाही तर मग ते खर्च जाईल, सगळंच जाईल. याच्या आधी मका काढली आणि कांद्याची लागवड चालू आहे. नाही होत आमचे कांदे निघायचे. आत्ता भाव आहे, आत्ता आमची लागवड चालू आहे, आत्ता कांद्याला भाव आहे. आमचे कांदे निघायला लागले भाव कमी होतो. साठवायला पण जागा नाही, कांद्याला भावच भेटत नाही. आमच्या पाणी नाही राहत. आता ह्या दिवसात पाऊस होऊ राहिला, पावसावर याच्यावर येऊन जातील. पाणी राहत नाही ना, साठवायला जागा नाही कांदे. हा लाल कांदा आहे पावसावर 1 लाखापर्यंत गेले. 1 लाखापर्यंत गेला जवळपास खर्च. आम्ही उन्हातान्हात मजुरी करतो. 250 रुपये रोजच्या वर कोणी देत नाही शेतकरी. आणि दिसत बी नाही डोळ्यांनी. म्हातारी झाले मी आणि काही दिसत बी नाही मला, पण मग तशीच येते गरीब आणि उन्हातान्हात काम करतो. आम्ही 250च्या वर काही देत नाही. महागाई झाली भरपूर. आम्ही रात्रीहून आलो. आम्ही सोयाबीन सोबतो, कांदे लावतो, कुटी करतो का याची मकाची, कांदे लावतो, सोंगणी करतो. सध्या कांद्याची लागवड चालू आहे. सोयाबीन सोंगायची, मकाची कुटी करायची.